नमस्कार मित्रांनो, स्वागत करतो आहे मी माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे डॉक्टर श्रीकृष्ण झेलके. मी डॉक्टर श्रीकृष्ण कांबळे. मित्रांनो, लास्ट टाईम मी एक हिंदीमध्ये व्हिडिओ बनवला होता. डायबिटीज मलायटस, वाढती साखरेचं प्रमाण रक्तामधलं, आणि त्यासाठी मी तुम्हाला एक औषध सांगितली होती. आज याच विषयी मी तुमच्याशी बोलायला हा व्हिडिओ बनवत आहे. सर्वांना आज आपल्या या धावत्या पळत्या जीवनामध्ये शुगरचा त्रास फार जास्त वाढतो आहे, आणि आपली असलेली हाय प्रोफाईल शुगर यासाठी आपल्याला 2-2, 3-3 टॅबलेट्स, लिमिपेराइड, मेटफॉर्मिन यासारख्या यासारख्या टॅबलेट्स आपल्याला कंटिन्यू सतत चालू ठेवावं लागतात, आणि वर्षानुवर्ष आपण त्या औषधी खातो आहे. पण त्याच्या इन्स्टेड जाऊन आपली औषध ही कंटिन्यू आपल्याला करावी लागते, आणि त्याच्यामुळे मग शरीरावरती खूप जास्त कमजोरी आलेली पाहायला मिळते. किडनी फेल्युअरसारख्या गोष्टी आपल्याला लक्षात येतात कालांतराने. मग अशा वेळेला खूप लोक असे असतात की त्रस्त होऊन जातात की साहेब आता काय करणार, ही औषध तर चालू ठेवावी लागेल. पण यासाठी मी मागचा व्हिडिओ जो बनवला होता शुगरसाठी, यासाठी जर तुम्ही होमिओपॅथी औषध घेत असाल तर नक्कीच तुमची असलेली शुगर ही काही अंशी म्हणण्यापेक्षा बऱ्याच अंशी आपण कमी करू शकतो. मित्रांनो, होमिओपॅथीमध्ये खूप साऱ्या औषधी आहेत, पण त्यातली एक औषध मी लास्ट टाईम माझ्या व्हिडिओमध्ये सांगितली होती. ती जर औषध तुम्ही व्यवस्थितशीरपणे जर घेतली आणि तुमचं शुगर जे आहे ते गेल्या एक 8-15 दिवसांनंतर चेक जर केलं, तर नक्कीच तुम्हाला तुमची शुगर जी वाढलेली आहे ती काही प्रमाणात कमी झालेली दिसेल. आणि साधारणतः ही जी औषध मी तुम्हाला सांगतो, ही औषध काही दिवसांपर्यंत जर तुम्ही कंटिन्यू ठेवली आणि तुमच्या ज्या बाकीच्या टॅबलेट्स आहेत त्याचे डोसेस जर कमी करत गेले, तर नक्कीच तुमची वाढलेली जी शुगर आहे ती तुम्हाला कमी झालेली दिसेल. यासोबतच अजून एक सांगायला आवडेल की ज्यानंतर तुम्ही ही जी औषध मी सांगणार आहे, ही औषध जर घेतली आणि याच्या काही दिवसानंतर जर तुमच्या एरियामध्ये कुठलेही होमिओपॅथिक डॉक्टर असतील, तुम्ही ज्या ठिकाणी राहतात त्यांच्याकडे जाऊन जर तुम्ही तुमचा कॉन्स्टिट्युशनल डोस जर घेतला, म्हणजे तुमचं कॅरेक्टर जे आहे त्याच्यानुसार एक होमिओपॅथीमध्ये तुमच्या कॉन्स्टिट्यूशननुसार तुम्ही जे लक्षणं सांगताय, तुमचा स्वभाव कसा आहे याच्यावरती एक कॉन्स्टिट्यूशनल औषध असते. ती जर कॉन्स्टिट्यूशनल औषध जर तुम्ही घेतली तर नक्कीच सांगतो, मुळापासून तुमचं शुगर व्हायला नक्कीच 100% मदत होईल. तेव्हा मित्रांनो, परत एकदा सांगतोय, तुम्हाला वाढत्या साखरेचं प्रमाण तुमच्या रक्तामध्ये असेल, डायबिटीज मलायटस ज्याला आपण इंग्लिशमध्ये म्हणतो, हिंदीमध्ये ज्याला शुगर म्हणतो, याचं प्रमाण हाय लेवलवरती असेल, खूप साऱ्या औषधी सुरू आहेत, पण औषध घेऊनही पाहिजे तितकासा रिझल्ट आपल्याला मिळत नाही, तर होमिओपॅथीमध्ये जिम्नेमा सिल्व्हेस्टर ट्यूब फार महत्त्वाची औषध सांगतो आहे. याचं मदर टिंक्चर यूज करायचं आहे. याच्या मदर टिंक्चरचे दररोज अर्धा कप कोमट पाण्यामध्ये 5 ते 10 थेंब टाकायचे आहे, आणि दिवसभरात 3 वेळा तुम्हाला घ्यायचं आहे. ही औषध घेत असताना एक 8 ते 15 दिवसाच्या नंतर पॅथॉलॉजीमध्ये जाऊन तुम्ही आपली शुगर चेक करून बघा. नक्कीच तुम्हाला तुमचं वाढलेलं शुगरचं प्रमाण ही औषध घेतल्यानंतर कमी झालेलं दिसेल. मित्रांनो, व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच शेअर करा, सबस्क्राईब करा, आणि प्लीज लाईक करायला विसरू नका. तेव्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.